शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनांत केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकी नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदास अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुभान। जया आठलिता महापुण्याची नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे सहचरण सरोजं सांद्र लीलांबुराभं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय भवरहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटी झळा कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मजकोतारी। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। जगदम्ब उदयोस्तु जगदम्ब उदयोस्तु जगदम्ब उदयोस्तु। भजन सांगतो पाठवतो। जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता बोलो जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय दुर्गा माता
विषमाथा तुझिया चरणी हे विषमाथा तुझिया चरणी हे विषमाथा तुझिया चरणी हे विषमाथा तुझिया चरणी ठेवित माता तुझिया चरणी ठेवित माता कृपा करिये आता भवानी कृपा करिये आता कृपा करिए आता बोलो कृपा करिए आता भवानी कृपा करिए आता भवानी कृपा करिए आता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय दुर्गा जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा कृपा करिए आता भवानी कृपा करिए आता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता भवानी तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा तुझिया चरणी ठेवित माथा कृपा करिए आता भवानी कृपा करिए आता भवानी जय दुर्गा माता भवानी जय दुर्गा माता जगदम्बोदयोस्तु जगदम्बोदयोस्तु बोधयोस्तु अनेन
प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय वीर समर्थ। नवरात्रीच्या या पावन पर्व काळामध्ये श्रीमद देवी भागवतासारखा एक महान ग्रंथ श्रवणाकरता उपस्थित श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक यांनी अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो, त्या शक्तीला वंदन करतो जी शक्ती आपल्याला या ठिकाणी घेऊन आली आहे आणि निरूपणाला सुरुवात करतो। देवी भागवत हे असं पुराण आहे बरं का, फार धक्के बसतात आपल्याला वाटतं देवी भागवत म्हणजे देवीचं काहीतरी सांगतील, असं काही नवरात्र बसतं वगैरे तर देवीचं ठीक आहे, पण उपासना शक्तीची आहे बरं का। नवरात्र शक्तीचं पुराण आहे, देवीच्या कथा शक्ती कुणीकडे वापरली तर आपण सगळेजण वापरतो बरं का शक्ती, नाही का। इथे आपल्या सगळ्यांमध्ये ती शक्ती आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो ना। ज्या साधनाने आपण इथपर्यंत आलो, मग ती काय गाडी असेल रिक्षा असेल, त्याच्यामध्ये आपल्याला इथपर्यंत आणण्याची शक्ती आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो। किंबहुना ते यंत्र चालू होण्याकरता त्यात जे पेट्रोल भरावं लागतं त्या पेट्रोलमध्ये सुद्धा तीच शक्ती आहे। इतकंच काय, ज्या खुर्चीवरती आपण बसलोत ना त्या खुर्चीवरती सोफ्यावरती आपल्याला पेलून धरण्याची शक्ती आहे, नाही का। नाहीतर बऱ्याच वेळा बघा प्रवचनात होतं तरी सुद्धा म्हणजे आपल्यातली शक्ती संपली तरी खुर्ची सांभाळून धरते की नाही आपल्याला, हो आम्हाला अनुभव आहे। म्हणून साहिलला म्हटलं थोडं पुढे बस, नाहीतर एकदा फ्रीजला टेकला लागली समाधी पुंडलिकाची, याचं आडनाव पुंडलिक आहे बरं का, हा तसं नको आहे। अशा शक्तीचं हे पुराण आहे बरं का। त्यामुळे आपले असे जे फार फार वेगवेगळे काय काय गैरसमज असतात ना ते इथे सगळे निघून जातात बरं का। फार फार गूढ असं पुराण आहे बरं का। देवी भागवत नावाचा ग्रंथच असा आहे की मुळात म्हणजे इतर पुराण साधारण वाचली ना की समजतात, हे समजण्याकरता काय काय लागतं तर जगदंबेची कृपा लागते बरं का, त्याशिवाय होत नाही। हे श्रवणाकरता पण आपल्यावरती कृपा लक्षात ठेवा, म्हणून आपल्याला हे शक्य आहे श्रवण। नाही का, स्वामींचा मंत्र आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, असंख्य स्वामी बळपाठीशी नित्य आहे मना। माहिती ना आपल्या सगळ्यांना माहिती, अशक्य ही शक्य, शक धातू आहे, शक म्हणजे शक्ती, तो संस्कृतात जात नाही, आमच्या काकू म्हणतील
त्यांचा अभ्यास जाणं काय, त्यामुळे त्यात मी फार जात नाही. शक्तीचं पुराण आहे. आणि शक्ती किती आहे आपल्याला असं वाटतं की काय बदलत असेल प्रमाण, इथे जास्त आहे, इथे कमी आहे, इथे कमी आहे, इथे जास्त आहे. शक्ती किती आहे तर ती आहे 1 बरं का, 1 आहे. कारण शिव एक आहे, शिव आणि शक्ती, पक्क लक्षात ठेवा. मानवी जीवनामध्ये जीवन व्यतीत करत असताना मोहनाताईंचं आजच मी भाषण ऐकलं बरं का. त्यांना पुरस्कार मिळाला नितीनजी गडकरींच्या हस्ते. तर त्यात अगदी 5-7 मिनिटं ऐकलं. सगळं ऐकायचं होतं पण आज फारच गडबड होती. तर त्या म्हटल्या जीवन म्हणजे काय नाही का, जन्माला आल्यानंतर आपण घेतो तो श्वास पासून शेवटचा श्वास, याच्यामध्ये जे काही असतं त्याला, याला जीवन ऐसे नाव नाही का. 2 घडीचा साईला वाजवू शकतो पण इथे म्हणतात त्याला जीवन असं म्हणतात बरं का. मग ते जीवन व्यतीत कसं केलं पाहिजे असं, अशा पद्धतीने त्या बोलल्या. त्या पुरस्काराला एक उत्तर देतात. पण मानवी देह धारण केल्यानंतर या आपल्या प्रत्येकाला ती गोष्ट हवी असते बरं का. मी नेहमी प्रस्तावनेमध्ये हे सांगतो, कोणत्याही ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये हे सांगतो, काय हवं असतं आपल्याला म्हणजे काय, मुंगीपासून हत्तीपासून ब्रह्मदेवापर्यंत त्यात आपण आहोत. प्रत्येकाला सुख हवंय नाही का. असं आहे कोणी नाही तर ते आमच्या इथे या कीर्तन प्रवचन मग कळतं. सुख हवंय आणि सुखाबद्दलच्या काही अपेक्षा आहेत आमच्या. नुसतंच सुख हवंय अशी अपेक्षा नाहीये, त्या सुखाबद्दलच्या काही अपेक्षा आहेत. काय तर पहिलं ते माझ्या ताब्यात पाहिजे, म्हणजे आपल्या ताब्यात असावं, ज्याला स्वाधीन सुख म्हणतात. पराधीन सुख वेगळं. दुसरं कोणीतरी चांगलं म्हणलं म्हणून मला बरं वाटलं, हे झालं पराधीन सुख. पण सुख हे आपल्या ताब्यात पाहिजे. दुसरं, यापेक्षा अधिक नको इतकं पाहिजे. बरोबर आहे की नाही. बघा कल्पना करा, काय आज समजा श्रीखंडाची वाटी सुख देणारी आहे, तर बाकी जेवणात खरं तर काही नको असंच आहे की नाही हो. तरी पण आपण ते करतो, ताट छान दिसत. पण याच्यापेक्षा अधिक काही नको इतकं. आणि त्या सुखाची आणि माझी कधीही ताटातूट होऊ नये, आहे की नाही. वाटतं ना. मग शाश्वत सुख बर ते राहतच नाही बरं का. कारण ते स्थळ सापेक्ष आहे, काल सापेक्ष आहे आणि व्यक्ती सापेक्ष आहे. ते पुन्हा केव्हा तरी सांग. हे शाश्वत सुख कशानं प्राप्त होईल याच्याकरता वेदांत सांगितला. वेद असा धातू वेद म्हणजे अनुभवण्याचा, अनुभवण्यातला शेवटचा टप्पा, जाणण्यातला शेवटचा टप्पा म्हणजे वेदांत. परमोच्च टप्पा, शेवटचा म्हणजे परमोच्च. पण वेद कळणं
हे तितकं सोपं नाही बरं का. कारण वेद ही कमांडिंग आहेत, ऑर्डर देतात एखादी अमुक अमुक गोष्ट करा अशा पद्धतीचे. बरं त्याच्याकरता पुन्हा संस्कृत पाहिजे, म्हणजे ते सगळ्यांना म्हणण्याचा अधिकार नाही, पुन्हा त्याचे स्वर तसे आले पाहिजे. ते नाही का असं असं करतात काही ठिकाणी वर खाली करतात. ते काही कळत नाही. ते कळलं पाहिजे ना, तर काय चाललंय ते कळेल, त्याच्याकरता तिकडे जायला लागेल. मग हे अजून सोपं करून सांगितलं व्यासांनी. ते कुठे सांगितलं तर ते पुराणांमध्ये सांगितलं. पुराणांना वेदांचं उपबृहण असं म्हटलंय, बरोबर. उपबृहण म्हणजे एनलार्जमेंट. आपण नाही का जरा एनलार्ज कॉपी काढतो, झेरॉक्स काढतो, जेव्हा फोटोकॉपी काढतो जरा मोठं काढतो, एनलार्ज करतो. उपबृहण अजून विस्तार. याचं कारण असं आहे की पुराणांची जी भाषा आहे ती त्या मानाने सोपी आहे बरं का. त्या मानाने असं म्हणतोय याचं कारण तिथे कथा आलेल्या आहे. वेद सांगतात अमुक अमुक गोष्ट करा आणि पुराण सांगतात अमुक अमुक गोष्ट कोणी केली आहे आणि त्याचे काय परिणाम झाले याच्याकरता ती कथा आहे. मग आपण म्हणतो हां बरोबर आहे, असं केलं तर असं होतं, बुरे काम का बुरा नतीजा आणि अच्छे काम का अच्छा. हे असं साठत येत. समर्थ म्हणाले समजले आणि वर्तले. समजले आणि वर्तले, आधी समजलं पाहिजे बरं का. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे जे उरले करंडे पुरुष. पुरुष म्हणजे जीव बरं का. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष असा अर्थ केला. पुरुष याचा अर्थ जीव. पुरहा शेते इति पुरुषः. पुर म्हणजे गाव. आपण नाही का म्हणतो नागपूर, सोलापूर. ईश्वर आता नाव बदललंय माहिती आहे ना, ईश्वरपूर झालंय म्हणून मुद्दाम सांगितलं. पुर म्हणजे गाव. त्या गावात जो राहतो तो, हे गाव आहे ना, त्यात जो राहतो तो. मग फक्त तो असून उपयोग नाही बरं का, नाही का. सगळं तिथेच असतं बरं का. पण मग त्याला चालना देणारा कोणीतरी पाहिजे ना. ती कोण आहे? खरं तर तो, ती आणि ते असं आपण म्हणतो बरं का. ते सगळे एकच आहे. तो म्हणजे ईश्वर, ती म्हणजे शक्ती आणि ते म्हणजे परब्रह्म. असं ते तो, ती, ते आपण असं करतो. वास्तविक ते सगळे मिळून शक्तीच्याच अधीन आहे बरं का. नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास करणारे आहेत ना. काही जण तर पायात चप्पल घालत नाहीत. काय लक्षात राहावं, किंवा काय त्यांचा जो काही नियम असेल तो. आपले आदरणीय पंतप्रधान जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेला गेले होते, कुठल्या काळात गेले होते आठवतंय का जरा? हा काळ होता बरोबर की नाही. आणि त्यांनी काय सांगितलं, माझे 9 दिवसाचे मी काय फक्त लिंबू पाणी, गरम पाणी, आणि बाकी सगळे जण त्यांच्याबरोबर गेले जेवतायत बरं का. हे काय, मला सांगा, शक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय होतं का एवढी मोठी काम? हा, काहीतरी तर आहे ना. तुम्ही
तुम्ही आत्ता जरी म्हणलात की काय मला नाही मान्य, तुम्ही मान्य केलं काय नाही केलं काय, शक्तीच्या पाठिंब्याशिवाय होतंय का? नाही. ती शक्ती आहेच नाव पाठीमागे. जगदंबा उभी आहे बरं का. बरं काही नाही, जेटलॅग नाही, काही नाही, काही नाही, का आहे नाही ना. 3-3.5 तास झोपतात. हो, माझं मागचं वागवत होतं ना, त्याचा कालावधी 3 तास 3.5 तास होता. लोक तेवढ्या वेळात झोपायचे. म्हणजे रात्री 8-1 तास झालेली असतेच. परत लक्षात घ्या, या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी शक्तीशिवाय घडत नाही. पण ती शक्ती जेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती नाही, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, इट कॅन बी ट्रान्सफॉर्म इंटू वन फॉर्म इंटू अनदर. E = mc². हे सगळ्यांना माहिती असतं. शक्ती एक आहे असं म्हटल्यावरती फार लवकर पटत नाही. हे पटतं. E = mc². पुराण ही कशी आहेत बरं का. पुराण ही संतांसारखी आहेत. संत काय करतात, समर्थांनी मनाला सज्जन म्हटले नाही का. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. सहज आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा, आहे का ते सज्जन. हा, पुढे जनी मांडी घालून बस. हा, करावे. मला वाटलं उलट म्हटलं काय बरोबर. हा बस. जय जय रघुवीर समर्थ. संत आणि पुराण सारखीच आहेत बरं. संत कसे आहेत, संत आईसारखे. हो की नाही. आई काय करते, माऊली म्हणाल्या, एका घासा 20 ठाया कीजे. लहानपणी ते बाळ त्याला भरवते ना आई, तेव्हा तिच्या एका घासाचे 20 घास करते बरं का. नाही का, बारीक बारीक तो काय मऊ भात करायचा. मी परवा सांगितलं भात कसा लावायचा. नवीनच लग्न झालं होतं. त्या सासूबाई म्हणाल्या सुनेला, अगं भात लाव. म्हणली, छे मला काही करावं लागत नाही घरी, मी कधी लावलं नाही. त्या म्हणल्या, अगं सोपं आहे काय, 1 वाटी तांदूळ 2 वाट्या पाणी, बस कुकरला लावायचं. हिनं तेच केलं. 1 वाटी तांदूळ ठेवला, 2 वाट्या पाणी ठेवलं. होणार आहे का हो अशानं भात? होणार आहे ना. हे का कोणाचं तरी समोर बसून ऐकायचं बरं का. मी माझ्या समोर म्हणजे मी सांगतोय म्हणजे माझ्यावरची सद्गुरूंची कृपा म्हणून सांगतो बरं का. नाहीतर माझ्यात काय हिंमत आहे सांगण्याची. काय हे कोणातरी समोर बसून सांगायचं. युट्यूबवर काय कमी आहे का हो. तुम्ही नुसतं काय देवी भागवत टाकलं ना तर 100 लोकांचा लिस्ट ओपन होते. पण तिथे कसं आहे माहिती आहे, तिथे माहिती आहे. ते रेसिपीचे चॅनल असतात ना, तो चॅनल एका मुलीने लावला होता. नवीन लग्न झालं होतं. नवीन लग्न झाल्याचे किस्से भरपूर असतात, त्यामुळे ते सांगता येतात. तिनं काय नवीन पदार्थ शिकला, एक त्यातली रेसिपी. सासूबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या. सून आधीच उठली होती. त्यांनाही आश्चर्य वाटलं, कसं काय असं झालं. हो. आणि
झालं, आवरलं आणि देवपूजेला बसल्या. सगळं झालं आता, नाही का, देवांना स्नान कसं घालावं याच्यावरही सांगता येईल, पण असू द्या, आता तेवढा वेळ नाही. ते सगळे घ्यायचे एकदम, नाही का, असं नाही आहे. यथा देहे तथा देवे असं म्हटलंय बरं का, फक्त ऐकून ठेवा. इथलं एक बरं असतं बरं का, इथं बसल्यावर सांगता येतं, पहाटे 3:30ला उठा, ध्यानाला बसा. पहाटे काय, इथे दुपारी 3:30ला उठत नाही आम्ही. काय सांगितलं? झालं, तिनं ते सगळं घेत, सासूबाई आपल्या नेहमीच्या प्रमाणे पूजेला बसल्यावर का सगळं झालं, पूजा बिजा झाली छान. वस्त्रानं पुसलं वगैरे, पुन्हा जागेवर ठेवले, निरांजन लावलं आणि आता आरती. सासूबाई शोधतायत बरं का, इकडे तिकडे इकडे तिकडे, घंटा सापडत नाही. त्या म्हणाल्या, सहसा देवांकडे कोणी फिरकत नाही माझ्याशिवाय. काय आई बरोबर आहे ना? आमच्याकडेही माझ्या बायकोच्या सासूबाईच पूजा करतात. झालं आणि गडबड, घंटा सापडे ना, म्हणून त्यांनी सुनबाईंना विचारलं, काय ग, इथली घंटा कुठे गेली? ती म्हणाली, फ्रीज मध्ये ठेवली. हा, घंटा हा काही फ्रीज मध्ये ठेवण्याचा विषय आहे का? ती म्हणाली, अहो मी ही नवीन रेसिपी शिकते ना, त्यात त्या बाईने असं सांगितलं, ये सब मिश्रण मिला के 1 घंटा फ्रिज में रखिए. आहे की नाही? डेटा काय कमी आहे का? ऑनलाईन मला सांगायचं हे काही कमी नाही बरं का, ऑनलाईन वर काही कमी नाही, पण नेमकं काय आहे त्यातलं हे कोण सांगणार आम्हाला? हे संत सांगतात. म्हणून संतांना माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली, रामदास माऊली. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी. ज्ञानेश्वर महाराज पण असंच म्हणले बरं का, ते निवृत्तीनाथांना म्हणले काय, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली, म्हणून सावलिया न सांडी तुझी. रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली. संत हे आईसारखे असतात. म्हणून संतांनी जे ऐकलं ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करायचा. संतांनी काय ऐकले हो, नाही का? समर्थांनी तर दिलंच आहे, मी काय काय अभ्यास केला.
आणि माऊली कशावरती म्हणतात? ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचे राणे, व्यासाची खुणे. व्यासांच्या खुणा कुठल्या आहेत मला सांगा ना. व्यास म्हटल्यानंतर पहिलं डोळ्यासमोर काय येतं? त्यांनी लिहिलेली पुराण, नाही का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याच्यापेक्षा वेगळं काय सांगितलंय व्यासांनी? कोणतंही पुराण काढावं का, तत्व तेच आहे, कथा वेगवेगळ्या असतील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याच्यापेक्षा वेगळं काहीही सांगितलं नाही. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्. पुण्य झालं का पाप झालं हे कसं ओळखायचं? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्. बस एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा. फार सोप्या होतात बरं का गोष्टी. एकूण 14 कल्प आहेत. कल्प म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. काळाचं फार मोठं परिमाण म्हणजे कल्प. त्यातल्या सारस्वत कल्पामध्ये लिहिलेलं हे पुराण आहे. ब्रह्मदेवाचा 1 दिवस, ब्रह्मदेवाचे 100 दिवस, असं सगळं सगळं मोठं 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 देवी भागवतात आहे. म्हणजे की काय म्हणजे कल्प कसा आहे सांगणार आहे. कल्पाचं परिमाण काय आहे. पण असं आहे आम्ही असं आतापर्यंत ऐकलेलं आहे की जिथे भोग आहे तिथे मोक्ष नाही, जिथे मोक्ष आहे तिथे भोग नाही. बरोबर आहे की नाही? नाही का? आतापर्यंत आपण असंच ऐकलंय ना, नाही का? काय भोग आणि मोक्ष हे काही एकत्र नांदत नाही. कधीपर्यंत? काहीतरी लिमिट पाहिजे ना आपल्याला. कुठपर्यंत म्हणाले? जोपर्यंत आम्ही देवी भागवत ऐकत नाही तोपर्यंत. अंबिकेची उपासना एकदा आमच्या जीवनामध्ये आली की भोगश्च मोक्षश्च करस्थ एव, शंकराचार्यांचा श्लोक. शंकराचार्य म्हणाले कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये अंबिकेची उपासना येत नाही, देवीची उपासना येत नाही, तोपर्यंत हे सगळं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुराणांची सुरुवात म्हणजे महात्म्यामध्ये नेहमी सुरुवात जी होते ते 88,000 ऋषी जमा झालेले आहेत. सकाळच्या वेळेला यज्ञयाग करतायत, दुपारच्या वेळेला कथा किंवा निरूपण अशा पद्धतीचं आहे. अनेक पुराण यांनी ऐकली आहेत बरं का याच्या. पण म्हणाले आतापर्यंत आम्ही जे ऐकलंय ना त्या सगळ्या पुराणांमध्ये असंच ऐकलंय की एकतर सगळं सोडून वनामध्ये जावं लागतं, तपश्चर्या करावी लागते.
म्हणून रोमहर्षण नावाचे जे ऋषी आहेत त्यांचा पुत्र रौमहर्षण सूत आहेत तर काय त्यांना विचारलं, ते म्हणाले हो बरोबर आहे, तुम्ही आतापर्यंत ऐकलं ना ते अगदी बरोबर आहे, पण हे कुठपर्यंत, जोपर्यंत मनुष्य देवी भागवताचा पाठ करत नाही तोपर्यंत. मग त्यांनी लगेच सांगितलं मग आम्हाला ऐकवा, नाही का, बघा ना कोणाला नको ऐकू, म्हणजे श्रीखंडही पाहिजे आणि गोडी नको आयुष्यभर, नाही का, दोघश्च मोक्षश्च करस्थ एव, सगळं करून प्रपंच करावा नेटका, आहे की नाही. पण तो कितीही नेटका करण्याचा प्रयत्न केला ना तरी तो काही नेटका होत नाही, तो होतो फाटका. हेही धड नाही आणि तेही धड नाही, लक्षात घ्या. देवी भागवतामध्ये कन्यापूजन सांगितलेलं आहे. आपण कन्यापूजनही करावं, त्याच्यानंतर खरं तर यज्ञ करायचा असा विषय. बघू, काही जणांशी माझं बोलणं चाललंय, झाल्यानंतर लगेचच्या दिवशी जर जमलं तर सांगेन तुम्हाला, ठरला तर. आपली ही द्विधा मनस्थिती कायम आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे एक मन आपल्याला सांगतं बरं का की या सगळ्यामध्ये काहीही अर्थ ठेवलेला बाबा, आता तरी राम नाम घे, नाही का. आपल्याला फार जबरदस्त वैराग्य येतं बरं का, पण आपल्या वैराग्याला काय म्हणतात माहिती ना, समर्थांना शुकासारखे पूर्ण वैराग्य बरं का. आपलं असतं ते स्मशान वैराग्य म्हणतात बरं का त्याला, आपल्या वैराग्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. म्हणजे काय तर एखाद्याला चांगल्या भाषेत पोचवून आल्यानंतर जोपर्यंत समोरच्या गाडीवरती चहा पित नाही तोपर्यंत वाटत असतं बरं का मनामध्ये आपलंही असंच होणार. पण एकदा का चहाचा घोट गेला की पुन्हा मन म्हणतं छे रे. धर्मराजाला प्रश्न विचारला, यक्ष प्रश्नामध्ये हा प्रश्न आहे बरं का, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे धर्मराजा. तेव्हा धर्मराजाने उत्तर दिलंय की आत्ता ज्याला सरणावरती ठेवलाय आणि पेटवलाय, त्याला पेटवल्यानंतर जो परत येणारा माणूस आहे ना, त्याला मनात एकदा वाटतं हे माझ्या बाबतीत होणार नाही. केवढं मोठं आश्चर्य आहे म्हटलं, हा, केवढं मोठं आश्चर्य. असं आपलं होत असतं का, हे करायचं का ते करायचं, नेमकं काय करायचं. तुकडोजी महाराजांचा एक फार छान आठवण. तुकडोजी महाराज देवाला विचारतात, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. बघा आपल्यालाही वाटतं ना, भक्ती करू का पोट भरू.
आपल्याला याचा सुवर्ण मध्ये चालायला लागणार आहे बरं का. याचं कारण सांगा मी काय करू, चालू ठेवा. याचं कारण असं आहे, आपण काही तुकाराम महाराज नाही ना, आणि मीराबाई पण हे आदर्श आहेत बरं का, फार टोकाच आहे. कुणाला चालेल आपली सून मीराबाई झाली नाही ना, कोणाला चालेल आपले पती तुकाराम महाराज झाले. ते फार अवतारी आहेत बरं का, ते अवतारी आहेत. असं करू नका असं सांगायला खरं तर ते आलं, कारण फार टोकाच आहे बरं का ते वागणं. प्रपंचामध्ये वागत असताना त्याचा समतोल साधायला लागतो आपल्याला, लक्षात ठेवा. भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. बघा होतं ना आपल्याला, संसार म्हणे तू ये इकडे, संसार म्हणे तू ये इकडे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे. हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. पैसे विना संसार चालत नाही, फार प्रॅक्टिकल लिहिलंय बरं का अभंगामध्ये. आणि भक्ती विना देव भेटत नाही, असं पुढचं चरण. पुढे म्हणतात तुकडोजी महाराज, वेड्या मना नको घाबरू ना. हे सगळे खेळ कशाचे येतो, मनाचे आहेत, लक्षात ठेवा. नाही का, समर्थ हेच म्हणाले, प्रपंच करावा नेटका मग सार, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेका, विवेकी हो. दोन पुराण जी आहेत या एकूण 18 पुराणांपैकी, त्यातलं देवी भागवत आणि शिव महापुराण ही दोन उपासनेची पुराण बरं का. म्हणजे वेगवेगळ्या उपासना याच्यामध्ये आल्या. अनेक मंत्र आलेत बरं का. हा मंत्र म्हटला तर असं होतं, हा मंत्र म्हटला तर असं म्हणतो, हा मंत्र म्हटला तर असं होतं. पण हे मंत्र हे अधिकारी व्यक्तींनी सांगितलेले हवे, नाही का. अधिकारी व्यक्ती म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेले आहेत. नाहीतर काय, एकाने गोंदवलेकर महाराजांना प्रश्न विचारला, नाही केले सद्गुरू तर काय फरक पडेल, नाही का. आपल्याला हा प्रश्न पडतो बरं. फक्त आपण काय बोलून दाखवत नाही, त्यांनी बोलून दाखवत. महाराज म्हणाले सद्गुरू केले आणि नाही केले यात काय फरक आहे. तर म्हणाले
लहान बाळ आहे, रस्ता क्रॉस करत आहे ना, आपल्यालाही रस्ता क्रॉसच करायचा आहे बरं का, नाही का? भवसागर पार करायचं आहे म्हणजे काय करायचंय? रस्ता पहिलं पार लागायचंय. तर म्हणाले आईनं मुलाचा हात धरणं आणि मुलानं आईचा हात धरणं यात जो फरक आहे ना, संत इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगतात बरं का. मुलानं धरलेला हात मुलगा कधीही सोडू शकतो बरं का. सद्गुरू न करता मंत्र जप हे अशा पद्धतीचे. पण सद्गुरूंनी सांगितलेली उपासना करणं याचा अर्थ आईनं मुलाचा हात धरणं याच्यासारखं आहे बरं का. ती घट्ट धरून ठेवते, तिला माहिती आहे ना गाडी कुठून येणार आहे, पलीकडे गेल्याशिवाय ती सोडतच नाही बरं का. पण तरी आम्ही म्हटली तर काय होईल, आपल्याला फार हौस असते, तरी केलं तर काय, एकूण त्याचा जो परिणाम आहे तो फार तेवढा होणार नाही बरं का जेवढा आपल्याला अपेक्षित आहे, नाही का. म्हणजे समर्थांनी तर सांगितलंच आहे, जप होईल 13 कोटी तो भेटेल जगदीशी रघुपती. आपण आपलं लिहून ठेवू बरं का. अनेकांना हाऊस असते, हाऊस मध्ये बसल्या बसल्या माळ घ्यायची, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजा धीराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. नाही का, आपण लिहून ठेवतो, इतका झाला इतका झाला इतका झाला इतका झाला. काही लिहायची गरज नाही बरं का. तुम्ही लिहून ठेवाल बरं का, पण त्यातला खर्च झालेला कुठे कळतो तुम्हाला, नाही का. आपण जेव्हा देवासमोर उभं राहतो ना, सत्यनारायणाची पूजा करतो बघा, गुरुजी म्हणतात म्हणा मम मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद स्थैर्य क्षेम आयु आरोग्य ऐश्वर्यं प्राप्त्यर्थम सकल मनोरथ सिद्ध्यर्थम. बघा काय काय पाहिजे असतं त्याच्या. मग याच्याकरता खर्च होणार आहे. खर्च काय होणार आहे? नाम खर्च होणार आहे, साधना खर्च होणार, आपली उपासना खर्च होणार. ती वजाबाकी आपल्याला माहिती नसते ना कशी होते. सांगू का कशी होते नामाची? म्हणजे बँकेतल्या अकाउंट मध्ये, इथे बँक कॉलेज असतात त्याच्यामुळे आमचे बाबा बँकेतले, वाणी काका बँकेतले. बँकेत माहिती आहे ना आपल्याला कसं होतं. आपण जमा करतो, काउंटरवर स्लिप भरून देतो. हे कसं होतं सांगतो बरं काय, जरा नीट आहे. काय आहे,
हे किती वेळा म्हणजे पहिल्यांदा ऐकल्यावर फार काही समजतच नाही, म्हणून पुन्हा 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 ऐकायचं. समजा, कल्पना करा, मी साहिलकडून 500 रुपये घेतलेले नाही. आणि काय आम्ही बरोबर होतो तेव्हा मी साहिल म्हणते रे जरा 500 रुपये मला लागतात, आणि मी विसरून गेलो. काय बरं, त्याच्यानंतरच्या कथा झाल्या तेव्हा काही साहिल साथीला नव्हता, दुसरा कोणतरी होता असं समजा. तो माझ्याकडे बघतो, मला नाही बोलवलं की, आणि मी विसरून गेलो बरं का, माझ्या डोक्यातनं अगदी विषय गेला. 6 महिने आले, 7-8 महिने झाले, त्या सगळं 1 वर्ष झालं समजा. आणि अचानक असाच प्रसंग घडला आणि एकदम माझ्या लक्षात आलं की अरे मला साईला 500 रुपये द्यायचे होते ना, ते मी विसरून गेलो बरं का. आणि फार आता याला फार काळ होऊन गेला, 1-1.5 वर्ष झाले. म्हणून मी काय श्रीरामला सांगितलं, बाबा रे, तो म्हणला बुवा मला भेटणारच आहे साई, माझ्याबरोबरच आम्ही दोघं एकाच साथीला होतो. समजा मी असं केलं, एक काम कर बाबा, मी त्याच्याकडनं मागे घेतले होते उसने मागून, त्याला तू हे परत कर, हे म्हणून मी त्याला पाकिट दिलं बरं का. पाकिटात मी 600 रुपये घातले, कल्पना. आणि त्यात आज चिठ्ठी लिहिली बरं का, काय किंवा काय आता चिठ्ठी पूर्वीचं साईला मेसेज केला की आत्ताच्या वर्षी की बाबा रे मी खरंच विसरलो होतो, पण मी श्रीरामकडे पैसे दिले, तो तुला देईल. यानं जेव्हा याला पाकिट दिलं तेव्हा साईनं उघडून बघितलं, माझा मेसेज बघितला आणि म्हणाला की अरे बुवा खरंच विसरले होते बरं का. त्यांनी परत दिले, त्यांना काही बुडवायचे नव्हते. तसं आपल्याकडून चुकून म्हणजे कळत किंवा न कळत, म्हणजे आमचे गुरुजी म्हणतात म्हणजे कळतच, न कळत असा जरी शब्द असला तरी त्यात कळत असा शब्द आहेच. एखाद्याचा अपराध घडला आणि त्याचा आता हा लोक नाही आहे, पण तो काय, तो हा लोक सोडलाय, मग त्यानं जे काही धारण केलं आहे, जो देह धारण केला आहे, जे काय आहे त्याचं जे काही अकाउंट आहे ना, ते क्लिअर करण्याकरता मी त्याचा अपराधी आहे ना, मग ते क्लिअर करण्याकरता माझं जे काही साधन आहे ती वापरली जाते. आणि मग तो काय, जो जीवात्मा आहे तो म्हणतो की हा ठीक आहे, ओके, माझ्या नावानं NOC येतं, हा ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. हे करण्याकरता मागचे 15 दिवस होते बरं का. पितृपंधरवडा त्याच्याकरता आहे. आपल्याला वाटतं ते काय उगाचच कर्मकांड म्हणून गेले की काय, किंवा भटजींना 500 रुपये दक्षिणा मिळावी म्हणून गेले की काय, त्याच्याकरता केलेलं नाही. जे कोण आपले पितर आहेत, पितर लोक आहे बरं का, वेगळा सांगितलेला आहे, त्यांचे देह आहेत वेगळे, जसे आपले देह आहेत तसे त्यांचे देह आहेत. देवी भागवतात वर्णन येणार आहे सगळं. तर त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वाद रूपी NOC मिळतं बरं का. यानं मला पाणी दिलं बरं का, यानं तर्पण केलं बरं का, याचं चांगलं होऊ दे. पितृदोष असतो की देवापदरी, तो कुठला असतो वेगळा, हे सगळं आहे बरं का. जेव्हा आपल्याला अगदी आता लग्न ठरतच नाहीये, मग आपण जातो कोणाकडे तरी पत्रिका, मग ते सांगतात असं असं, हां ते मग आपण सांगतो, मग आमच्याकडे नाही वगैरे 5-10 वर्ष सगळं बंदच झाले, मग ते सांगतात काय काहीतरी नारायण नागबळी करा किंवा काय, त्याचे जे काही उपाय आहेत ते करा. पण हे असलं पाहिजे बरं का जीवनामध्ये. आम्ही आमच्या पूर्वजांबद्दल कृतज्ञ असलो पाहिजे, हा भाव आहे या सगळ्यामध्ये, नाही का. आमचा काही याच्यावर विश्वास नाही आहेत ना, आमचा काही देवावर विश्वास नाही असे आहेत ना,
आम्ही काही देव पाहिलं नाही, आमचा देवावर विश्वास नाही. तुमचे पंजोबा तरी कोणी पाहिले? ते तुम्ही पाहिले नाही म्हणजे नव्हते काय? नाही ना, होते ना. ज्या अर्थी संत सांगताय की मी माझी प्रत्यक्ष भेटी झालेली आहे, या अर्थी आपल्याला विश्वास ठेवायला काय हरकत आहे या सगळ्यावरती? म्हणून हे सगळं समजावं याच्याकरता व्यासांनी या शक्तीचे, बरं का, शक्ती किती आहे? 1. लक्षात ठेवायचं, एकच आहे बरं का, शक्ती एक आहे. म्हणजे बघा, इथून या घरामध्ये आता आपण पाहिलं ना, इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, पण ती इथे गेली की प्रकाश होते, इथे गेली की वारा होते, याच्यामध्ये गेली की ती काय ॲम्प्लिफाय करते ना, आवाज मोठा करते, याच्यात गेली की ती रेकॉर्डिंग करते ना. तसं ती स्वरूप बदलते बरं का. ती आहे एकच आहे प्रत्यक्षात, ती तिचं स्वरूप बदलते नाही का. नाहीतर जिथे तयार होते तिथे काय 11 लाख मेगावॉट एवढं काहीतरी असतं ते, 11 लाख 22 लाख आपण ते पाहतो ना, धरणाच्या बाहेर लावलेली असते पाठी, किती वीज निर्मिती चालते. काय 11 लाखच्या 11 लाख तुमच्या घरी आली समजा, आणि तुम्ही 20चा बल्ब लावला, झेपणार आहे का हो? अजून सोपं करून सांगू का? तुम्ही हो म्हणाल तर सांगतो, हो म्हणा. काय कीर्तनकारांनी हो सांगू का असं म्हणल्यावर त्याला अपेक्षित असतं सांगा बरं का, त्याला अपेक्षित असतं हो सांगा. बघा ना, सहज घरातनं निघताना आपल्या खिशामध्ये आपण पाहिल्या असतील कितीच्या नोट आहे. एक 10ची आहे, 20ची आहे, 50ची आहे, 100, 200 आणि 500. ती नोट 500ची आहे हे कशावरनं ठरवता तुम्ही? त्याच्यावर लिहिलंय 500 म्हणून नाही बरं का. हे तर मी तुम्हाला कागदावर पण लिहून देईन, 500 रुपये नाही का. ही 500ची आहे, हे डिक्लेअर करण्याचा अधिकार म्हणजे त्याची शक्ती कोणाकडे आहे? त्याच्यावर जी सही आहे ना, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यानं ठरवलंय की नाही या नोटेची शक्ती किती आहे. व्यवहारातलं सांगतोय. बरं, सगळ्या ह्याच्यावर त्याच्या सह्या आहेत, म्हणून तुम्ही 20ची म्हणून 200ची चालेल का दिलेली? किंवा उलट नाही ना चालणार. त्या गोष्टीचं परिमाण ठरलेलं आहे, आणि ते कशानं ठरवलंय तर शक्तीच्या कमी जास्त होण्यावरती ठरवलेलं आहे. थोडं सोपं समजावं म्हणून मी सांगतो. म्हणून व्यासांनी या शक्तीचे 5 भाग केले. त्यातला पहिला भाग आहे कळण्याची शक्ती. ठीक आहे, एखादी गोष्ट आपल्याला कळते, कळण्याची शक्ती. तिची देवता कोण आहे तर ती सरस्वती माता. एक एक त्याला असाईन केलं. बरं, आपल्याला नुसती सरस्वती असून चालत नाही का. 10वीत बरे मार्क पडले, 12वीत बरे मार्क पडले, काय इंजिनिअरिंग मेडिकल झालं की पुढे अजून त्यात एवढं सगळं तुला शिकवलं कसं करता? हा, लक्ष्मी करता. समृद्धी पाहिजे आपल्याला, म्हणून समृद्धीची शक्ती महालक्ष्मी माता. बरं, नुसती सरस्वती आहे किंवा लक्ष्मी आहे म्हणून काही फार फरक पडत नाही बरं का. ते प्रगट करण्याची शक्ती पाहिजे. म्हणजे काय तर तेज पाहिजे.
आहे की नाही? आजकालची मुलं बघा मार्क किती असतात? 99.99. पण 5 किलोची पिशवी उचलत नाही 10वीच्या मुलं. किंवा चेहऱ्यावर बघा ते एकदम अशी नाही का अगदी सात्विक असतात. सात्विक म्हणजे काय? सप्ताहामध्ये जो 7 दिवस वीक असतो त्याला सात्विक म्हणतात. काही करत नाही. प्रॉम्प्ट पाहिजे बरं का. पोरांनी दंगा केलाच पाहिजे बरं का. भरपूर जेवलं पाहिजे आणि भरपूर दंगा केला पाहिजे. तुम्ही लहान मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जाताना डॉक्टर पहिला प्रश्न काय विचारतात? जेवतोय ना बरोबर? भूक लागते ना? त्याला भूक लागते याचा अर्थ आतलं सगळं बरोबर आहे. मग ते काय ताप आलाय वगैरे ते किरकोळ आहे. म्हणून तेज पाहिजे आमच्या जीवनामध्ये. तेजाची देवता कोण आहे तर गायत्री माता. गायत्री माता बरं. म्हणून आपल्याकडे गायत्रीची उपासना सांगितलेली आहे. सर्व प्रकारची जिथे जिथे म्हणून शक्ती पाहिजे त्याला त्याची देवता कोण आहे तर ती आहे दुर्गा माता. आणि अजून एक शक्ती आहे बरं का आपल्या सगळ्यांकडे की आपण कोणावर तरी प्रेम करतो आहे की नाही? कोणी आईवर करत असेल, कोणी मुलावर करत असेल, कोणी बायकोवर करत असेल, कोणी आपल्या कलेवरती करत असेल, कोणी व्यवसायावरती करत असेल. मग ही प्रेम नावाची जी शक्ती आहे त्या शक्तीची अधिष्ठात्री देवता आहे राधा. राधाकृष्ण आपण जे म्हणतो ते रूप आहे बरं का तिचं. लक्षात, ते रूप आहे तिचं. आणि त्याचबरोबर 5 उपासनेचे प्रकार सांगतो. पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे गणपतीची उपासना. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलंय नाही का? आदिबंधू तुझं मोर आहे. जन्मेजयाला हाच प्रश्न पडला बरं का. त्यानं कथा येणार आहे पुढे सर्पसत्रामध्ये. व्यास सांगतायत त्याला शक्तीची उपासना कर. तो म्हणला अहो पण मी आतापर्यंत असं ऐकलंय की गणपती सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो बॉस असला पाहिजे सगळ्यांचा. एक जण म्हणाले अरे गणपती कसला बॉस म्हणाले. तो रोज सकाळी उठल्यानंतर आई वडिलांच्या पाया पडतो. म्हणजे त्याचे वडील बॉस असले पाहिजे. म्हणजे शंकर बॉस. ते सभेमध्ये होते अनेक जण विद्वान. ते म्हणले शंकर काय, शंकर कसला आलाय बॉस. तो सारखा म्हणाले त्या रामाचं ध्यान करतो आहे की नाही? रामाचं विष्णूचं. राम नाम राम नाम राम नाम तारकम म्हणा. राम नाम राम नाम राम नाम तारकम. रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम. रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम. राम नाम राम नाम राम नाम तारकम. राम नाम राम नाम राम नाम तारकम. रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम. रामकृष्ण
रामकृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम् रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् रामकृष्ण वासुदेव भुक्ति मुक्तिदायकम् रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायकम् म्हणजे राम. आणि अजून एक उपासना सांगितली ती म्हणजे सूर्याची उपासना. आपल्या सगळ्याला जो एनर्जी देतो खऱ्या अर्थात तो कोण आहे तर भगवान सूर्यनारायण. बघा ना, नुसता आकाश भरून जरी आलं सूर्यदर्शन झालं नाही तरी नाही का फ्रेश वाटत नाही. आत्ताच्या पासून असं जरा नकोच वाटतं बाहेर का तर सूर्यदर्शन झालेलं नाही. लक्षात ठेवा. केवळ असं मी ऐकलंय म्हणाला ह्या 5 जणांची उपासना करायची असते असं मी ऐकलंय. ते म्हणाले बरोबर आहे पण तू या 5 जणांची उपासना करायची म्हणजे काय करायचं. गणपतीची उपासना करायची म्हणजे नेमकं करतोस काय तर गणपतीची जी शक्ती आहे तिचीच उपासना करतोस ना. मूर्ती आहे बरं का पण उपासना कसली आहे आपली शक्तीची उपासना आहे. नाम घेतो पण नाम घेत असताना त्यातनं प्राप्त काय होतं तर ती शक्ती प्राप्त होते. म्हणून ह्या सगळ्यांना चालवणारी जी शक्ती आहे ना तिची उपासना केली पाहिजे. ऐक राजा काय प्रसंग घडला असं म्हणून सांगायला सुरुवात केली. कुठली कथा आहे तर स्यमंतक म्हण्याची कथा आहे. भागवतामध्ये सुद्धा ही कथा येते. देवी भागवतामध्ये सविस्तर येते. याचं कारण भागवतात थोडी येते. कथा पूर्ण आहे पण विस्तार नाही आहे फार त्याचा. कारण तिथे हिरो तो आहे. इथे हिरो कोण आहे म्हणून हे विस्ताराने कथा आहे. सत्राजित नावाचा राजा हा सूर्याचा उपासक आहे. गायत्रीचा उपासक आणि इतकी जबरदस्त उपासना त्याची झालेली आहे. त्या उपासनेवरती भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले बरं का. आणि त्यांनी सत्राजिताला आपलं मित्र मानलेलं आहे. बरं मैत्रीमध्ये असं काही नसतं हा नाही का. बघा ना शाळेत जे आपले मित्र झाले त्यात काय असं हा याच्याकडे 4 व्हीलर आहे का तर याच्याशी मैत्री, याच्याकडे 2 व्हीलर आहे का याच्याशी नको म्हणा असं काही नसतं. मित्र हा मित्र असतो. आणि सूर्यनारायण याला स्यमंतक नावाचा मणी भेट दिलाय गिफ्ट. बरं यानं काही मागितलं नव्हता. सूर्यनारायणानं प्रसन्न होऊन त्याला दिला. त्या मण्याचं वैशिष्ट्य असं आहे त्याच्यातून रोज 8 भार सोनं येतं. म्हणजे असं तो ठेवला ना रात्री आणि सकाळी उठून पाहिलं की त्याच्या आजूबाजूला 8 भार सोनं झालं असेल. मग ते असं काढून घ्यायचं तिजोरीत टाकायचं पुन्हा घेऊन द्यायचं. आपण अगदी पकडू की 8 ग्रॅम येत होतं दररोज. सध्या ग्रॅमचा भाव काय चाललाय गुणिले 8 एवढं रोज आहे का. त्याचे अनेक अजूनही काही फायदे आहेत. म्हणजे तो ज्या राज्यात आहे त्या राज्यात कधी दुष्काळ पडणार
नाही, रोगराई होणार नाही, कोणी आजारी पडणार नाही, असे अनेक हे. त्यानं काय केलं, त्याला छान असं नाही का, आता हे कसं केलंय बघा, गळ्यात घालायला अशी एक छान चेन करून घेतली, लॉकेट केलं, मोठा मणी आहे बरं का, लॉकेट करून घेतलं, गळ्यामध्ये घातलं, आणि हा द्वारकेमध्ये आला. अहो, त्या मण्याचं तेज एवढं आहे की तो प्रति सूर्य वाटावा एवढं तेज आहे. म्हणजे लोकांचे, आपण सूर्याकडे पाहू शकतो का? नाही पाहू शकतो. अगदी कधीतरी नाही का उगवत्या सूर्याकडे बघा, बहुतेक लोक मावळत्या सूर्याकडेच पाहतात. उगवत्या कुठं आता दिसणार बिल्डिंगवर, त्याच्याकरता आधी उद्याचा सूर्योदय कधी आहे हे पाहायला पाहिजे. आम्ही सूर्योदय पाहतच नाही, सूर्यच आमच्याकडे पाहतो, हो की नाही? खिडकीतनं आत आल्यावर पाहतो की नाही तो आपल्याकडे, काय झोपलाय का अजून, मग काय बिघडणारच तब्येती आपल्या. तो जसा चालत यायला लागला तसं द्वारकेमधल्या लोकांना वाटलं की अरे सूर्य झाला की काय आमच्या द्वारकेमध्ये, श्रीकृष्णांना भेटायला सूर्य आला असेल. धावत 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 गेले लोक भगवंतांकडे, म्हणले कृष्णा साक्षात सूर्यनारायण आपल्या इथे आले तर का तुला भेटायला. भगवंत म्हणाले सूर्य इथे उतरला ना तर द्वारका जळून जाईल, केवढं तेज आहे त्याचं, काहीतरी काय. त्यांनी काय केलं, लगेच इंटरनेट ऑन केलं नाही का, अंतर्ज्ञानानं ओळखलं. अंतर्ज्ञान म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत आपण सगळं सर्च करतो की नाही. अरे म्हणाले तो सेमंतक मणी घालून होता, 17 जिथे त्याचं स्वागत वगैरे केलं, आणि सगळे बघायला चाललेत बरं का. तिथे आल्या आल्या 17 जितांना लगेच चहा पोह्याचा कार्यक्रमच केला, सगळ्यांना बोलू म्हणते, कळायला पाहिजे नाही का. आपल्याला बोलवतात की नाही, नवीन गाडी घेतली की या बघायला. पेढा देतात, आपल्याला काही तो पेढा गोड लागत म्हणजे त्याने गाडी घेतली याच्या आनंदापेक्षा आपल्याला आहे की नाही. बघा हा मानवी स्वभाव आहे बरं का. आणि असं जर होत असेल ना आपल्याला, तर आपण कलियुगामध्ये जगतो बरं का. युग बदललं म्हणजे आपल्याला समोरच्याबद्दल काय वाटतं त्याच्याप्रमाणे युग ठरतं बरं का आपलं. हृदये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापरे परिचर्यायाम कलवतात हरिकीर्तनात. श्रीमद भागवतातला श्लोक आहे. याच्यावर निरूपण करताना फार मोठं निरूपण होऊ शकतं, पण कलवतात हरिकीर्तनात म्हणजे आम्ही हरिकीर्तन करतो, यानं जर देवप्राप्ती होणार आहे याच्यावर आमचा विश्वास असेल तर आम्ही कलियुगामध्ये जगतो. जर आम्ही ध्यानधारणा करत असू, हृदये ध्यायतो विष्णू, जर आम्ही ध्यान आणि त्या मार्गाने भगवंतांची प्राप्ती करणार असू याच्यावर आमचा विश्वास असेल तर आम्ही सत्ययुग कृतयुगामध्ये, आणि मग बाकीच्या उपासना. त्यानं कृष्णाला दाखवला. कृष्ण म्हणाला अरे मला काय म्हणायचंय 17 जिता, हा मणी तू महाराजांना का देत नाहीस, राजांना का देत नाहीस. पण एक द्वारकेचे राजे माहितीये, उग्रसेन राजे. माऊलींनी लिहिलंय द्वारकेचा राणा पांडवा घरी. हे श्रद्धेपोटी लिहिलंय बरं का, हे श्रद्धेपोटी लिहिलंय, आपल्या चित्तशुद्धी करता ते लिहिलंय.
पण सगळ्यांना वाटतंय बरं का की श्रीकृष्णच राजा आहे आमचा, कारण त्याला विचारल्याशिवाय काही घडतच नाही. अनेकांना वाटतं की नाही हो, मी निवडून आलेलो नसलो तरी लोकांच्या मनातला मुख्यमंत्री आहे. हा, मनातला मुख्यमंत्री आहे मी. पण श्रीकृष्ण खरंच आहेत बरं का. ते त्याने विचारलं सतराजीला बरं का, सतराजीला आता हे सगळेजण जमलेत ना, या मोठा समारंभ आहे, तू बोलवलं असलंस तरी मला काय वाटतंय बरं का, हा म्हणी तू उग्रसेन महाराजांना देऊन टाक. बघा ना, एखाद्या स्टेटकडे एखादी योजना असणं आणि सेंट्रलकडे योजना असणं अधिक फायदा कशात आहे? ठीक आहे, कारण त्यांना संपूर्ण देशाचा विकास करायचा ना, संपूर्ण राज्याचा विकास करायचा आहे. आत्ताच्या भाषेत संपूर्ण देशाचा विकास करायचा आहे. त्यामुळे सेंट्रलमधला खांब मजबूत असणं गरजेचं आहे की नाही? सध्या तो आहे की नाही? हां, सध्या सेंट्रलमधला खांब मजबूत आहे म्हणून इतक्या व्यवस्थित सगळं चाललंय. बरं, सतराजिताला काय म्हणावं? हो म्हणावं नाही का, देतो, किंवा नाही म्हणावं. आपण नाही का, पसंत पडलं तर ठीक आहे बाबा देतो, नाहीतर नाही बाबा नाही. यानं काय केलं, काही लोकांना फार खुमखुमी असते. हा कृष्णाला वाटेल तसा बोलला हो. तुला ना सवयच आहे, याचं घे त्याला दे, त्याचं घे याला दे. लहानपणी तर काय चोऱ्या केल्यास म्हणाली. हां, अरे किती त्रास दिलास, किती त्रास दिलास, आठवलं ना, कशाला असे उद्योग करतोस म्हणून आदवा तदवा बोलला बरं. गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, गोकुळात याने. कानफाट्या एकदा नाव पडलं की नाही बरं, सतराजीला फक्त ऐकू येईल बरं का त्या सगळ्या. पण तुला सवयच आहे, याचं घे त्याला दे, त्याचं घे याला दे. काय करायचं आहे तुला? काही नाही, अवमान केलं. त्रास दे सकल नारी नर, त्रास दे सकल नारी नर, गोकुळात याने चोऱ्या केल्या फार, चोऱ्या केल्या फार, चोऱ्या केल्या फार. म्हणाला तुला सवयच आहे बरं का, असं म्हणून निघून गेला. वर विषय श्रीकृष्णांच्या दृष्टीने तिथे विषय संपला. पण याच्या डोक्यात काही गेलं नाही. हा असं म्हटलं का आपले असतं, हा असं म्हटलं. आणि एक दिवस त्याचा भाऊ प्रसेन, त्यानं तो गळ्यात घातला. बरं, त्याच्यातनं प्रकाश यायचा. तो म्हणला हे छान आहे, रात्रीच्या वेळेला घालून गेलं गळ्यात की. त्यावेळेला काही दिवे वगैरे नव्हते रस्त्यावर. शिकारीला जाताना म्हणला हे चांगलं आहे घालून जायला, मोठा लाईट पडेल आणि दिसेल आपलं. घालून गेला आणि नेमकं झालं असं की त्याचा प्रकाश एका सिंहाच्या डोळ्यावरती पडला. आता हे प्राणी प्रकाश पडला की एकदम बिचकतात, घाबरतात, दचकतात. आणि त्या सिंहानं काय केलं, या प्रसेनच्या घोड्यावरती झडप घातली, त्या घोड्याला मारला. त्या लाईटच्या त्याचा जो प्रकाश होता त्या मण्याचा, म्हणून तो प्रसेनकडे आला. त्या सिंहाने या प्रसेनला एक पंजा मारला. तिथून एक अस्वल चाललं होतं बरं मोठं, रामांच्या काळात. त्यांनी पाहिलं की काहीतरी मारामारी होते, तर सोडवावं म्हणून ते प्रसेनपर्यंत गेले. त्या सिंहाला त्यांनी एक काय फटका मारला, तो सिंह आडवा पडला, मरून गेला. आणि प्रसेनपाशी गेले तर प्रसेनच्या इथे लागली होती बरं का, हे फाटलं होतं सर. त्यामुळे तोही गतप्राण झाला. त्यांनी तो प्रकाशयुक्त मणी आपल्या
घरी आणला आणि अतिवृद्धापकाळामध्ये त्यांना एक कन्या झाली, तिला सांभाळायला म्हणून दिलं. झालं, दुसऱ्या दिवशी लगेच बातमी पसरली, श्रीकृष्णानं मणी चोरला, श्रीकृष्णानं मणी चोरला, श्रीकृष्णानं मणी चोरला, श्रीकृष्णानं मणी चोरला. बरं, याने एकदा तरी खात्री करायला पाहिजे होती की नाही मणी सापडत नाही, काय झालंय वगैरे. पण श्रीकृष्णानं एकदाही असं म्हणाल नाही, त्यांनी माझ्यावर खोटा आरोप केला. ते म्हणले काय ते बघत नाही तर त्याला बोलवता असताना राज्यसभेमध्ये, बाबा इथे ये आणि सिद्ध कर मी हे केलंय. नाही, आपल्या गुप्तहेरांना विचारलं की कोणी पाहिला का, तेव्हा एका गुप्तहेरानं सांगितलं बरं का, मी असं असं पाहिलं होतं प्रसेनाला गळ्यात घालून हिंडताना. मग कुठे गेला, त्या मार्गाने हे सगळे गेले बरं का. 5-25 जण आहेत श्रीकृष्णाबरोबर. त्यांनी पाहिलं काही अंतरावरती तो घोडा मरून पडलाय, प्रसेन मरून पडलाय, तो सिंह मरून पडलेला आहे आणि एका मोठ्या अस्वलाची पावलं जाताना दिसली. भगवंत सगळ्या आपल्या सहकार्यांना घेऊन त्या पावलांचा मागे 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 गेले तर ती पावलं एका गुहेमध्ये गेली होती. श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्ही सगळे इथे बाहेर थांबा. त्यांना आतमधनं प्रकाशायला कळला इथे तो मणी असावा, मी आत जाऊन बघतो, कुणी आत येऊ नका. आत गेले तर त्यांनी तो मणी पाहिला, पण तिथे त्या जांबवानाची कन्या जांबवती होती, ती घाबरली. वेगळं कोणीतरी आलंय नेहमीपेक्षा, कारण वनात आहे. ती ओरडली जोरात, काय ते त्यांच्या याच्या, ती जशी ओरडली तसा जांबवान धावत आला. यांना बरोबर सिग्नल्स कळतात, ते काय म्हणतात नाही का, प्राण्यांशी बोलणारा माणूस आहे, हत्तींशी बोलणारा. परवाच मी व्हिडिओ पाहिला, हत्तींशी बोलतो बरं का तो. त्याला विचारलं हत्तींशी तुम्ही कुठल्या भाषेत बोलता, तर म्हणला मी मराठीतच बोलतो. आहे उपलब्ध आहे त्याची, काय युट्यूबवर मुलाखत आहे. हत्तींना सगळ्या भाषा येतात बरं का, मराठी येतं, हिंदी येतं. त्यांना काही हिंदीचं वावग वगैरे नाही, सगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत म्हणतात. लहान वयात जेवढ्या अधिक भाषा शिकू तेवढ्या आपण अधिक समृद्ध होतो बरं का. झालं, तो जांबवान आला आणि त्यानं पाहिलं बरं का, कोणीतरी एक मनुष्य आलाय. तो म्हणाला मला हा मणी दे, मी या म्हणण्याकरता आलाय. तो म्हणला काय देणार नाही. देणार नाही म्हणल्यावरती तो दोघे उभे राहिले समोरासमोर युद्धाला. आणि बॉक्सिंग आत्ताच्या भाषेमध्ये मुष्टी युद्ध चालू झालं दोघांचं. हा याला ठोसा मारतोय, तो त्याला ठोसा मारतोय, तो त्याला ठोसा. बरं किती दिवस चाललंय, 4-5 दिवस झाल्यावर लोक कंटाळले, बाहेरच येणार. 10-12 दिवस झाले म्हणले जाऊ चला कुठे बघती होती. इकडे आले, वसुदेव आणि देवकीला सांगितलं की असं असं झालंय. जवळजवळ 20 दिवस 28 दिवस एकूण युद्ध चाललंय असा उल्लेख आहे. त्यातले 20 दिवस 19-20 दिवस झाले बरं का. आणि सांगितलं त्यांना की असं असं झालंय. आतमध्ये काय फक्त आवाज येत आहेत बुद्धे मारल्याचे, पण काय झालंय नेमकं कळत नाहीये. हे दोघेही चिंतेत आहेत बरं का. काय करावं काय करावं काय करावं. आणि तेवढ्या देवर्षी नारदांचं आगमन झालं. नारायण 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 नारद म्हणजे काय हो,
राधाधर मधुमिलिंद जय जय 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 रमा रमण हरि गोविंद रमा रमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय कालिंदी तट पुलिंद लांछित कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुतपाला रविंद जय जय सुरनुतपाला रविंद जय जय राधाधर हे वाजलं तरी इतकं बरं वाटतं की नाही. नारद आल्यावर काय झालं असेल नग मध्वरिंद मानग नग मध्वरिंद मानग सत्य पांडपट गोविंद जय जय सत्य पांडपट गोविंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद. म्हणाले नारदा अगदी वेळेवर आलात म्हणाले. नारद म्हणाले वेळेवर म्हणजे काय अडचण काय आहे? तुम्हाला अडचण माहिती असल्याशिवाय तुम्ही याल का? पण नारद म्हणाले मला अडचण माहिती आहे, तुम्ही तोंडाने सांगा. नाही का सरकारी ऑफिसमध्ये गेल्यावर ते काय म्हणतात रायटिंग मध्ये लिहून द्या आहे की नाही. त्यांना माहिती असतं लेखी पाहिजे. नारद म्हणाले तुम्ही सांगा का. त्यांनी आपले हात जोडले. असं असं गेलाय म्हणाले मुलगा. आज 20-19 दिवस झाले. काय चाललंय म्हणाले तिकडे. तिकडे म्हणले युद्ध चाललंय त्यात मारामारी चालली. मारामारीमध्ये एक कोणीतरी जिंकतो की नाही. मग ज्या अर्थी श्रीकृष्ण जिंकत नाहीये त्या अर्थी त्याला काय कमी पडतंय. त्याचे बाबा म्हणले शक्ती कमी पडते. हा कळलं का काय कमी पडतंय. शक्ती. एक काम करू आपण त्याला इथून शक्ती कुरिअर करू म्हणाले ब्लिंकिटवर. असं करता येतं का. करता येतं म्हणाले. काय करूया. नारद म्हणाले आपण देवी भागवताचा पाठ करूया. आपण करूयात म्हणाले. मीच सांगतो म्हणून नारदांनी स्वतः त्या ठिकाणी देवी भागवत केलेलं आहे. आणि जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसे इकडे झालं.
शेवटची आरती चालली आहे बरं का. इकडे काय घडले तो सांगतो, मग आरतीचा प्रसंग सांगतो. जसे 27-28 दिवस झाले, 28 दिवस युद्ध चाललंय, तसं एकदम युद्ध थांबलं, बॉक्सिंग थांबली. का? श्रीकृष्णाने थांबवली म्हणून नाही, या जांबवानं थांबवली म्हणून थांबली. काय ताकदीचे जांबवान माहितीये का? एकदम त्यांना हा म्हणाले गंध सामान्य नाहीये. 87 दिवस राम रावणांचं युद्ध चाललंय बरं का. जांबवानांची ताकद सांगू का काय? रावण त्याचा रथ घेऊन आला युद्धाला. प्रभू रामचंद्र अजून त्यांचा रथ पुढे यायचा होता. जांबवानानं काय केलं माहितीये का? एक बॉक्स मारला फक्त त्या रथाला. तो रथ रिव्हर्स मध्ये मंदोदरीच्या महालात गेला. मंदोदरी म्हणाली आता आलाच, आता चहा घेऊन जा. हा प्रसंग रामानंद सागरांच्या रामायणामध्ये दाखवलेला आहे. काय ताकदीच आहेत बघा. त्यांनी मग नंतर अभिषेक झाला वगैरे, राज्याभिषेक झाला, तो सगळा विषय. प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं. जांबवानांना काही दिलं नाही बरं का. त्यांना काही वाटलं नाही का आत्मसाक्षात्कारी आहेत. एकदा साक्षात्कार झाल्यानंतर बाकी लौकिकातल्या गोष्टी काही फार कुछ मायने नाही रखता. आत्मसाक्षात्कारी आहेत. पण तरी म्हणाले एक इच्छा आहे म्हणजे तू हारणार आहेस. काय कॉन्फिडन्स आहे बघा म्हाताऱ्याचा. आमचे गुरुजी असं म्हणतात, काय कॉन्फिडन्स आहे बघा म्हाताऱ्याचा. जरा भाऊ वाजवतो मी सांगतो तुला. नाहीतर आमच्याकडे जरा शुगरची गोळी चुकली ना की जीव वर खाली होतो. आहे की नाही? बघा काही होत नाही, काही काळजी करू नका. रामा तुम्ही हालणार आहातच माझ्याशी, पण मला असा कोणीतरी योद्धा भेटला पाहिजे ना माझ्या तोडीचा, म्हणून तुम्ही माझ्याशी युद्ध करा असं म्हणले. रामराय म्हणले की या अवतारात नाही, या अवतारात मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, मला काही मर्यादा पाळल्याच पाहिजे. मी तुला वचन देतो पुढच्या अवतारात नक्की. त्या वचनाची आज एक्सपायरी डेट आहे. आज ते पूर्ण झालेलं आहे. मस्त रेशमी पितांबर नेसलाय, गळ्यामध्ये वैजयंती माळ. तो गंध रामरायांच्या शरीराला जो देवांना घाम येत नाही बरं का. त्यांचे देह आणि आपले देह असं कम्पेअर करूच नका, नाहीतर ते कळणारच नाही. आपल्या देहाला म्हणजे आपण काय फुसफुस 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 किती मारतो बघा. रामायणामध्ये उल्लेख आहे, क्षमा करा, महाभारतामध्ये उल्लेख आहे, द्रौपदीच्या शरीराला कमळाचा गंध यायचा बरं का. ती कमळाची भाजी खायची, त्यामुळे कमळाचा गंध. आपण काय खातो? कांदा लसूण, मग त्याचे गंध झालं. ते त्यानं मणी परत दिला आणि श्रीकृष्ण म्हणा की जांबवाना आता हरकत नाही तुला नाम घ्यायला, नाही का. पण जांबवानाची ना आपली परिस्थिती सारखीच आहे. परत तो म्हणाला मी आता नामाला लागणारच आहे, पण फक्त म्हणाले मुलीचं लग्न झालं की लागणार आहे की नाही. आपलं बघा नाही का, जरा मुलगा सेटल झाला की मग मी रामनाम घेणार.
मग त्याला जरा नोकरी लागेल, एवढ्यात कुठे हो, लग्न झालं की मग नामी लग्न झालं की वर्षा 2 वर्षात घरामध्ये पाळणा हलतो. मग नातवाच, मग तो नातू मोठा होतो होतो होतो, नातवाचंही लग्न होतं, तरी काही आम्हाला लागत नाही. काय लगेच नाही म्हणतात, आतून आलेलं असतं उत्स्फूर्त नाही. आम्ही काही तसंच जामवान होतंय. भगवंत त्याला सांगतायत बरं का, अरे असंच असतं. एवढीच काळजी का म्हणाल तुला श्रीकृष्णा, एवढीच काळजी. एक काम कर, तू घेऊन टाक, लग्न करायचे. ठीक आहे बरं. आता अस्वलाच्या मुलीशी लग्न ही संकल्पना काही आपल्याला झेपणार नाही. मारुतीरायांना 4ही वेद येत होते. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा, तर अशी एक काय जमात शिल्लक होती की जी आमच्यासारखीच होती, पण त्याला शेपटी होती. ते मानवच आहेत बरं का, फक्त DNA जरा वेगळा आहे. इथे अशा अनेक कथा येणार आहेत बरं का, जिथे गुणसूत्रांमध्ये बदल झालेले आहेत. देवी भागवताचं कथा झालं आणि इकडे ती आरती झाली देवीची, आणि हे हजर दारात तेच ताट घेऊन कृष्णाला ओवाळलं. झालं, कृष्णाला ओवाळलं. काय म्हणलं, काय कसली आरती रे? म्हणले अरे आम्ही देवी भागवताचा पाठ केला ना, त्याची आरती. देवीनं म्हणाले तुझ्यावर कृपा केली. कृष्ण म्हणाला माझ्यावर जरा जास्तच कृपा केलेली दिसते, या तुझ्या सुनबाई त्यांना पण वाढवा. असं संपूर्ण विश्व ज्या शक्तीनं संचलित आहे त्या शक्तीच्या विविध कथा म्हणजे देवी भागवत. थोड्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या म्हणून सांगितलं. अशीच एक कथा देवी भागवतामध्ये येते, पण ती आपण उद्या संध्याकाळी बरोबर 6 वाजता श्रवण करू. देवीची आरती म्हणून थांबतो. तिथे आरतीचे कागद आहेत. आपण नेहमी दुर्गे दुर्गट भारी असं म्हणतो, पण जरा वेगळी ही म्हणत असेल. एका बाजूला शंकराचार्यांनी लिहिलेलं भवानी अष्टक आहे, ते कधीतरी नंतर म्हणूयात. आरती करतोस बाबा. जय जय जगदम्बे श्री अम्बे रेणुके कल्पकल्पे. जय जय जगदम्बे. अनुपम स्वरूपाची तुझी घाटी अन्य नसेया सृष्टी. तुझ समरूप दुसरे परमेष्ठी करिता झाला दृष्टी. शशी रस रस रसना बदन पुटी दिव्य सुलोचन दृष्टी. सुवर्ण रत्नांचा श्री मुकुटी द्रौपदी हरी शशी कोटी. गजमुखी तुझ स्तविले हे रम्ये सुंदर
कस्तुरी तिलक लाटी नासिक अति सरल अनुवटी रुचिरामृत रस कोटि समान जनु लवला धनु कोटि आकर लोचन भुटुति शिरनिट भांगवली पुरभाटी कर्नाटक चिधारी भुजंगनरंगा परिशोभे मेरी पाटी नमोमि जय जय जगदम्बे श्री अम्बे आदिशक्ति भवानी माता की जय, रेणुका माता की जय, जगदम्बोदयोस्तु जगदम्बोदयोस्तु जगदम्बोदयोस्तु। उपासनेला दृढचाल भावे भूदेव संकासि सदा भावे सत्कर्मयोगे मयधार भावे सर्वामुखी मंगलबोध भावे जय जय रघुवीर समर्थ। उद्याबरोबर 6 वाजता कथेला सुरू. प्रसाद आहे, प्रसाद घेतल्याशिवाय